मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन वाढीमुळे शेतकरी त्रस्त आहेत, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. व्हिडिओ 3 मिनिटाचा आहे. सविस्तर पाहिला तर सविस्तर माहिती भेटन. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहून घ्या सोयाबीनची हाईट काय आहे. कमरेला आहे ना माझ्या. मी तर खूप खुश व्हायला पाहिजे. जे आपल्या सोयाबीन बेडवर जे लावलं होतं 23 तारखेला, या सोयाबीनची पेरणी 26 तारखेला झाली होती. बैलाने केली ती आणि ती टोकन यंत्राने केली ती. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या सोयाबीनची खूप हाईट जास्त आहे आणि आपल्या सोयाबीनची हाईट कमी आहे. आपलं त्याच्या अगोदर पेरलेलं होतं, परंतु त्याची वाढ मी होऊ दिलेली नाही आहे. सुरुवातीपासून मी त्याच्या वाढीवर नियंत्रण ठेवलं. त्याच्यासाठी काय काय केलं याची सविस्तर माहिती मी यूट्यूबला दिलेली. तुम्हाला फरक दाखवतो, बाकी काहीच नाही. हे पाहून घ्या. सोयाबीन कमरेला चाललंय. सोयाबीनमध्ये कांड्याचं प्रमाण जसं ऊसाचा कांडा सोडते त्याप्रमाणे या कांड्याचं प्रमाण जास्त आहे आणि याला फुलं पण कमी आहेत. बरोबर, 3 दिवसाचा फरक आहे त्या पेरणीमध्ये आणि या पेरणीमध्ये. आणि तिकडलं पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. मित्रांनो, हे आपलं बेडवरचं सोयाबीन. तर तुम्ही पाहू शकता याची हाईट गुडघ्याला कमी आहे. दुसरा मुद्दा सांगतो, मी बेडवर वर उभा आहे, खाली नाही आहे. आता खाली आहे, आता दांडामध्ये आहे. दांडामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सोयाबीन थोडी हाईटवर आहे, परंतु आपण सोयाबीन वर लावले म्हणून तुम्हाला वर दाखवणं माझं काम आहे. वर आणि पाहून घ्या, सोयाबीनला वाद्या धरल्यात आपल्या. आता फुलं काही राहिली नाहीत, वाद्याचं प्रमाण झालेलं आहे. आपल्या सोयाबीनला वाद्या धरायला सुरुवात केलेली आहे. आपल्या जे बेडवर सोयाबीन आहे त्याच्यावर आपण सुरुवातीपासून काय केलेलं आहे की जेणेकरून सोयाबीन वाढलं नाही आणि त्याचा आपल्याला काय फायदा झाला आहे आणि हे वाढल्याच्या नंतर याचा दुष्परिणाम काय होतो, दुष्परिणाम तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगून देतो. आळीनं तेवढं नुकसान होत नाही. नुकसान होतं आहे, परंतु तेवढ्या प्रमाणात होत नाही. परंतु माझ्या मते सोयाबीन जर असं पडलं ना वारा आणि पावसामध्ये, तर त्याचा आपल्या उत्पन्नावर 50% डायरेक्ट परिणाम होतो. जिथं 10 क्विंटल व्हायचं का तिथं 5 क्विंटलवर येऊन माणूस टेकत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. 10 मळणींतराची कामं केलेली आहेत. या गोष्टीमुळे मला अनुभव आहे. तर याच्यावर कोणतं मारलं, त्याच्यावर कोणतं मारलं आणि या दोन्हीचा फरक काय आहे ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे. विशेष गोष्ट अशी आहे, त्या शेतामध्ये आपण मिक्स तणनाशक मारलं होतं. तर त्याची जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा भेट द्यावं लागेल. माहिती जर आवडली तर मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.